नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा जो भाग आहे ना तो खूप स्पेशल असणार आहे. स्पेशल अशासाठी की मी इथे जी व्यक्ती बोलवलेली आहे ती तितकीच स्पेशल आहे, जिचं नाव आहे प्राजक्ता कोळपकर. प्राजक्ता ही स्पेशल चाइल्डसाठी काम करते आणि अतिशय तळमळीने आणि मनापासून ती हे काम करते. या मुलांप्रती असणारे तिचं प्रेम तिच्याशी बोलताना सतत जाणवतं आणि खूप प्रगल्भतेने ती हे सगळं काम करत आहे. खूप आवाका मोठा आहे, कष्ट खूप जास्त आहेत, पण तरीही न डगमगता ती ह्या क्षेत्रामध्ये घट्ट पाय रोवून उभी आहे. तर भेटूयात प्राजक्ता कोळपकर. नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही या माझ्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज माझ्याबरोबर अगदी खास अशी मैत्रीण आहे, स्पेशल मैत्रीण आहे आणि तिचं नाव आहे प्राजक्ता कोळपकर. प्राजक्ता कोळपकर हिचं प्रा फाउंडेशन आहे आणि मी तिला स्पेशल का म्हटलं हे तिच्याशी मारलेल्या गप्पांवरून तुमच्या लक्षात येईल. मी आधी खूप पान भरून सुद्धा ओळख तिची पुरेशी होणार नाहीये, तर अशी ओळख करून देण्यापेक्षा मला असं वाटलं की मी तिच्याशी गप्पा माराव्यात आणि त्यातून तिची ओळख तुमच्या सगळ्यांशी व्हावी. तर प्रा फाउंडेशन तिचं आहेच आहे आणि ते स्पेशल चाइल्डसाठी आहे आणि म्हणून मी तिला स्पेशल असं म्हटलं. थँक्यू. ती स्पेशल लोकांसाठी काम करणारी स्पेशल अशी ही व्यक्ती आहे आणि चंद्रपूर वरून थेट पुण्यात येऊन आपलं बस्तान अगदी मजबूतपणे बसवलेलं आहे. आणि मला माहिती आहे की आयुष्य जसं येईल तसं ती बेधडकपणे लढते भिडते आयुष्याला. तर ते आयुष्याला तिचं जे भिडणं आहे, लढणं आहे तिचं, तर तोच प्रवास आपण तिच्याकडून जाणून घेऊयात. चंद्रपूरहून थेट पुण्यात कशी काय उडी मारली? हा, म्हणजे ती खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. चंद्रपुरात होते आणि चंद्रपुरात सगळ्यात छान होते. म्हणजे नाटक, लिखाण आहे, वक्तृत्व आहे, डान्स आहे, खेळ आहे, एनसीसी, आर्मी परेड सगळं झालं होतं. कुठला खेळ खेळायचा? मी हँडबॉल खेळायचे. हँडबॉलची मी ऑल इंडिया, इंटरनॅशनल आणि युनिव्हर्सिटी सगळं खेळले आहे. आणि तसंच माझं आर्मी परेड झालंय, एनसीसी झालंय, ऑल इंडिया, हे सगळं झालं होतं. आणि आता चंद्रपूर तेव्हा म्हणजे 25 वर्षापूर्वी तसं नव्यानं उभारणारं शहर होतं. त्यामुळे माझ्यासाठी आता करण्यासारख्या काही गोष्टी शिल्लक राहिल्या नव्हत्या. ओके. आणि जसं आता आपण आपल्या मुलांना अमेरिकेत पाठवतो किंवा बाहेर परदेशात पाठवतो, तेव्हा आमच्यासाठी परदेश म्हणजे पुणे, मुंबई. आणि तेव्हा पुण्याचं म्हणजे सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा असलेलं शहर. आणि सांस्कृतिक बरोबर म्हणालात, कारण माझ्या घरात थोडंसं ते होतं. माझे बाबा उत्कृष्ट वक्ता होते, माझा भाऊ लिखाण करायचा. तर एक डोक्यात होतं की आता इथे जाऊन पुढे जाऊन मी नाटकात कामं करावी. पिक्चराचं एवढं अट्रॅक्शन नव्हतं मला. आणि मग नाटकासाठी सर्वोत्कृष्ट काय तर पुणे माझं ड्रीम प्लेस होतं. ओके. अर्थात पुण्यात माझं कुणी नव्हतं, ना नातेवाईक, ना मित्रमैत्रिणी, कुणी नाही. पुणे कधी पाहिलं नाही, पण तरी एक असतं ना आपल्या कल्पनेतलं एक गाव असतं, तसं ते पुणे होतं. आणि कॉलेज खूप चांगलं झालं, अकॅडमिक खूप चांगली होते, मी मेरिटचे स्टुडंट होते, सगळ्या याच्यात प्रावीण्य मिळवलेलं होतं. आणि नंतर तर असं झालं माझ्या बाबतीत की मी जेव्हा डिबेट इलोकेशनला जायचे तर माझ्यावर बॅन आलं होतं की आता हिनं स्पर्धक म्हणून येऊ नये, ती जज म्हणून यावं. आणि खरं तर मला ते कळलं नाही की तेव्हा मला केवढा मोठा रिवॉर्ड होता. पण ती काय म्हणतात ना, बक्षीस घेण्याची जी उर्मी होती तर ती होतीच. आणि नंतर मग काहीतरी वेगळं करायचं असं सारखं डोक्यात होतं. पण काय वेगळं करावं, आताच्या मुलांना जसं स्पेसिफिक माहिती आहे तशी कुठली अक्कल नव्हती आणि घरात काही तसं वातावरण पण नव्हतं. पण मी नेहमी असं म्हणते की माझ्या आई बाबांनी म्हणजे आता जसं आपण मुलांना अगदी स्टेजवर घेऊन जातो तसं काही नव्हतं, पण स्टेजवर जाण्यापासून रोखलं पण नाही. बरोबर. पण नेमकं काय करायचं, आपण भरकटलेले होतो, हे पण आवडतं, हे पण आवडतं. आणि माझं नंतर मग MSW झालं चंद्रपुरात आणि जर्नलिझमची काहीतरी डिग्री असते असं कळलं होतं. तर पत्रकारिता नावाची डिग्री असू शकतच नाही असा ठाम विश्वास माझ्या घरात होता. अज्ञान, माहिती. आणि आता ते सगळं पेव फुटलंय, पण आधी तसं काही नव्हतं. तर मग मी एंट्रन्स दिली ती नागपुरात. आणि नागपुरात एंट्रन्स दिल्यावर लपून छपून म्हणजे घरात माहिती नव्हतं. आणि त्याचं कारण काय नाही, त्याचं कारण असं की एकतर पत्रकारिता नावाची डिग्री असू शकत नाही, दुसरं असं चंद्रपुरात जे आहे ते तू करायचंय. म्हणजे माझ्या घरी कसं पुरोगामी विचारांचं ते, म्हणजे मी तेव्हा खेळायची वगैरे म्हणजे नक्कीच. पण ना आपण आता पुरोगामीच्या कल्पना वेगळ्या होत्या, परिभाषाच वेगळ्या होत्या. म्हणजे 7 वाजेपर्यंत घरात हे सुद्धा पुरोगामी, मी तुम्हाला खेळायला देतोय. आता 10 वाजता म्हणजे बदललेलं आहे, परिघच बदलला आहे.
तर त्यामुळे काय लपून छपून ती एंट्रन्स दिली आणि त्यात मी सिलेक्ट झाले. आणि मग आता सिलेक्ट झाली म्हटल्यावर आता मग सांगणं आलं ना घरात की नागपुरात जाऊन मला राहावं लागणार आहे. तर मग आपलं खूप भीत सांगितलं तर माझ्या घरी तर ब्लास्टच होता. आणि माझी आई वगैरे असे जे चंद्रपुरात आहे ते करायचं मी. आणि मग थोडीशी बगावती लहानपणापासून होतेच की अरे नाही आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. मग कसं बसं माझा भाऊ तेव्हा नागपुरात जॉब करत होता आणि म्हणून मग ती संधी मला मिळाली आणि मी पण मग त्याच्यासोबत राहिले. म्हणजे जेव्हा लोक काय म्हणतात ना मजा करतात, हॉटलिंग करतात, फ्रेंड्स फिरवतात, तेव्हा मी किराणा लिहित बसलेली असायची. आणि किराणा सुद्धा म्हणजे पहिला किराणा मला आठवतो 1/2 किलो जिरं लिहिलं होतं मी. तर तो मला म्हणतो खटल्याचं घर आहे का. तर अशा अनेक गमती जमती माझ्या आयुष्यात झाल्या. म्हणजे मुलं कॉफी प्यायला चालले तर मी सिलेंडर बुक करायला चालले वगैरे असं. पण मला असं वाटतं ही सगळी परिस्थिती तुम्हाला जास्त स्ट्रॉंग करत जाते. आणि आले होते मी फक्त नागपुरात, म्हणजे 3च तासाचं अंतर आहे, पण माझ्यासाठी तो सुद्धा खूप मोठा टास्क होता. ते अंतर तुझ्यासाठी खूप होतं पार करणं 3 तासाचं. कारण चंद्रपुरात मी जाईन तिथे बक्षीस असं होतं. आणि घरचं वातावरण पण चांगलं, एका सिक्युअर वातावरणात आपण असतो. स्वतःच्या घरात राहणं आणि दुसरीकडे जाऊन राहणं अगदी त्याच्यात जमीन. म्हणजे लोक जे म्हणतात ना पुण्यात तू कशी काय टिकली, तर मी असं म्हणते की मी तयारच नागपुरात झाली. म्हणजे तुम्ही विचार करा ना की चंद्रपुरातून फक्त नागपुरात यायचं होतं तरी पण तुम्हाला एक स्ट्रगल होतं माझ्यासाठी. आणि तिथे आल्यावर नंतर असं झालं ना की अरे स्पर्धांना जातोय पण कुठे बक्षीस नाही. ते असायचं ना स्पर्धेला जातो म्हणजे बक्षीस. आणि आमच्या नावाचा तसा शिक्का होता रोज पेपरमध्ये नाव. आणि मला असं फिश पॉन्ड होतं रोज इसने तो पेपर खरीदली आहे वगैरे. तर तलावातून समुद्र. आणि मी फ्रस्ट्रेट झाले होते तेव्हा. पण माझी अशीच मित्रमैत्रिणी जे होते की जे बाहेर पडली आणि आता पुण्या मुंबईकडे वाटचाल करत आहे. सांगितलं इथे जर हारलीस ना तर आयुष्यात हारली. आणि माझ्याकडे जर मी घरी सांगितलं असतं तर एकच पर्याय होता बॅक टू पॅव्हेलियन. आणि तो मला नव्हता. तर मी ठरवलं की फाईटच करायची. पण मग चंद्रपुरातून नागपुरात येणं ही जरी मोठा टास्क असतात, तिथे नागपुरात जे तयार झालो ना, म्हणजे सगळ्यात मोठा टास्क होता की घरातनं पैसे घेत नव्हते. अति स्वाभिमानी की मी 1 रुपया घरात घेणार नाही. अति स्वाभिमानी म्हणता येणार योग्य. म्हणजे नाही काय झालं ग माझ्याकडे समज त्या वयात असणार. माझे बाबा डेप्युटी कलेक्टर होते, त्यामुळे लोकांना असं की हिला काय नडलं ना घरातनं पैसे घेत नाही. पण मला वाटायचं की मुलगा जर कमवू शकतो त्या वयात तर मी का नाही, कारण माझे भाऊ लोक पण कमवायला जायचे. तर मग मी माझा खर्च निघावा म्हणून मी स्पर्धांना जायचे. पण जिथे 1000 रुपये स्पर्धा सुद्धा जिंकण्याची माझी कुवत होती तिथे मी 100 रुपयाच्या पण स्पर्धेला जायचे. आणि तेव्हा मी मास्टर ऑफ मासकॉम मध्ये असताना माझा कॉलम चालायचा. म्हणजे जेव्हा मुली पार्लरमध्ये जायच्या, हॉटेलमध्ये जायच्या, तेव्हा मी सकाळी रस्त्याने फिरून लोक शोधून लिखाण करत होते. तर माझं पारिजातक नावाचं सदर होतं, त्यामुळे मी वेगळी आहे हे थोडंसं लोकांना लक्षात येत होतं. आणि हे वेगळे पण माझ्या वर्गात सुद्धा सगळ्यांना दिसत होतं. म्हणजे मी जर्नलिझमला जेव्हा आले तर माझे मित्र मला म्हणायचे की तू पुन्हा जा. मला असं आतून माहिती अरे तिथेच जायचंय मला, पण जाऊ कशी, कारण काहीच माहिती नाहीये. तर खरं तर काही आयडिया नव्हती आपण इथे काय करणार आहोत. पण ते मला म्हणतो ती भट्टी जमत गेली त्या वयामध्ये. आणि नंतर पुन्हा जर्नलिझम झाल्यावर मला परत जायचं नव्हतं म्हणून मी मास्टर ऑफ फाईन आर्ट इन ड्रामा केलं. आता जर्नलिझमची डिग्री असूच शकत नाही तिथे नाटकाची असेल याच्याबद्दल तर शंका असते. पण तिथे सुद्धा ती लपून छपून एंट्रन्स दिली, त्यात पास झालो. आणि त्याच्यामागचं कारण असं होतं की नाटक माझा श्वास होता आणि पुन्हा परत मला चंद्रपुरात जायचं होतं, कारण काहीतरी वेगळं करायचं. चंद्रपूर ते नागपूर हे 3 तासाचं अंतर होतं, पण नागपूर पासून पुणे हे अजून किती तासाचं अंतर आहे. आणि 3 तासाचं अंतर पार करण्यासाठी जो स्ट्रगल झाला, तर नागपूर ते पुणे हे तर म्हणजे पलीकडचं अंतर आहे. आणि ते पार करणं म्हणजे खूप मोठं चॅलेंजेस. म्हणजे मी जेव्हा आले आता तब्बल त्याला 24 वर्ष होत आहेत नागपुरात आलेला, तेव्हा 28 तास लागायचे. बापरे. 28 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर सुरू झाली होती नुकतीच. तर त्याच्यात आणि पुशबॅक वगैरे काही नाही, बसून यायला लागायचं. छोट्या सीटच्या ऑफिसला ज्या बसेस असतात. तर मला अजून आठवतं की असं शिक्कामोर्तब केलं मी माझ्या मनाशी. आमचा एक मित्र होता, तो इथे नंदादीप म्हणून जे ग्रीटिंग कार्डची कंपनी आहे माणिकचंद नंदादीपची. तर तो जेव्हा यायचा तेव्हा त्याच्या आम्ही फोटोंना मस्त ओळी लिहून द्यायचे. मी तर तो भाव खाऊन जायचा की या ओळी मीच लिहितो. सर म्हणायचं की हे बघ कोण लिहितंय मला सांग, तुझ्या ओळखात मला माहिती आहे असं म्हणून एक दिवस त्याने मला म्हटलं की तुझ्या ओळी सरांना खूप आवडतात, तू येतेस का. मला फक्त कुणीतरी बोट देण्याची गरज होती आणि मग मी मनाचा हिया केला. पण आता गंमत अशी होती की अकाउंटला 600 रुपये, घरून पैसे घ्यायचे नाही, घरी सांगता येणार नाहीये, पुण्या मुंबईत माझं कोणी नाहीये. पण काय म्हणतो ना ते बगावत आणि कुठला जुनून संचारला होता माहिती नाही मला
पण मी ते 600 रुपये दिमतीला घेऊन 28 तासाचा प्रवास करून पोटात अन्न नाही, कारण मी हॉस्टेलला राहायचे नंतर. आणि त्यामुळे आधी असं व्हायचं ना ग की बसचा आवाज आला की बस सुटली, हे डोक्यात फिट होतं आमच्या तेव्हा. बस सुटली तर काय, असे अनेक व्यवधान सांभाळत मी पुण्यात आले, शिवाजीनगरला उतरले. आणि या माझ्या मित्राला मी असं म्हटलं होतं की मी येते आहे, तर तेव्हा फोन नाही ना, मी पत्र लिहून पाठवायचो. बरोबर आहे. तर आणि पत्र पोहोचायला सुद्धा 8-8, 10-10, 15-15 दिवस लागायचे. नाही, आणि पुण्यात आल्यावर तर मला कल्चरल शॉक खूप होते. एक्झॅक्टली. सगळ्यात आधी एसटीडी पीसीओ ते लाल रंगाचं कॉइन बॉक्स मी पहिल्यांदा पाहिलेलं. तर एसटीडीतनं फोन केला तर हा पठ्ठा काही फोन केला, फोन उचलेना. नंतर मला कळलं की याच्याकडे पेजर आहे, म्हणजे वंदे कम्युनिकेशन जे टाईप होऊन येतं. तुला सांगते, आपण आता मी 100 फोन केले असेल. अरे म्हणजे तोपर्यंत असे 30-1 तास उलटून गेले होते, पोटात पाणी नाही, अन्नाचा कण नाही. त्या क्षणी असं वाटलं की मी उगाच आले? नाही ग मला आठवत, पण नाही ते आठवणं शक्यच नाही, कारण त्या वेगळ्याच माइंडसेट मध्ये होते. कारण तो माझा अपमान राहिला. नाही, बरोबर आहे. ती जिद्द होती म्हणूनच. पण असं नाही सुचलं मला की आपण जाऊन टपरीवर चहा प्यावा किंवा एखादी हॉटेलची रूम करावी आणि राहावं तो येईपर्यंत. एकच की त्याला कॉन्टॅक्ट करायचं नाही. आणि खरं सांगू का, ते धाडस पण नव्हतं. म्हणजे आपण धाडसाच्या कल्पना पण तेव्हाच्या वेगळ्या होत्या. तर मी तेव्हाच्या वेगळ्या होत्या म्हणण्यापेक्षा ना, जिथे आपण राहतो आजूबाजूचं जे वातावरण, म्हणजे एकदम चंद्रपूर नागपूर मधून तू तेव्हा पुण्यात आलेली, जो कल्चरल शॉक आपण म्हणतो, तिथे चंद्रपूरला मला नाही वाटत तू कधी जाऊन हॉटेलमध्ये जाऊन चहा पिला. ती गोष्ट म्हणजे खरंच आहे, त्याला धाडसच पाहिजे. आताही खूप विनोदी वाटू शकतं किंवा काही काय असं वाटू शकतं, पण मी हे समजू शकते की तेव्हा एकटी मुलगी पुण्यासारख्या ठिकाणी येऊन ज्याला कॉन्टॅक्ट करतोय तो नाही आहे आणि त्याची वाट पाहत बसली आणि अशा याच्यात जाऊन चहा पिणं अशक्य. आणि वयवर्ष 22, म्हणजे आता मुलांना खूप अक्कल असते, त्यावेळेस तेवढी अक्कल नाही. आणि हा एसटीडी वाल्यानी मला एक 12 वाजता, म्हणजे मी 6 वाजता पोहोचलेली, 6 तास इथेच बसलेली. आणि मग त्यांनी म्हटलं की एक फोन आलाय म्हणे, बहुतेक तुमचा असेल. आणि जेव्हा त्याचा माझ्या मित्राचा आवाज ऐकला तो म्हणला, तू कशी काय आलीस? म्हटलं अरे आपलं ठरलं होतं ना यायचं. आणि मी घडाघडा रडायला लागले. नंतर तो मला घ्यायला आला. गंमत अशी की वय लहान होती आणि पुन्हा ते म्हणतो ना कल्चरल शॉक, म्हणजे मी माझ्या गावामध्ये खूप धाडसी असले तरी पण इथलं धाडस मला करणं कठीण जात होतं. तर तो म्हणला राहणार कुठे, पहिला पुन्हा धक्का आहे. मी म्हटलं आपल्याकडे तर काय इष्टमित्र, तू पण ये. तो म्हणला मी कॉट बेसिसवर राहतो. आता कॉट बेसिस काय माहिती पण नाही. आणि मग हे सगळं तो ज्ञानात भर घालत होता माझ्या. आणि नंतर त्यांनी सांगितलं की माझ्या एका मित्रानं एक हॉटेल फ्लॅट घेतलेला आहे, पण सगळा राडारोड आहे, तू तिथे चल, हातपाय धू आणि आपण पुन्हा कंपनीत निघूया. मला तो प्रसंग अजून डोळ्यासमोर तसाच्या तसा येतो की राडारोडामध्ये रेती विटा, म्हणजे संडासाच्या सीटमध्ये विटा टाकलेल्या आहेत, तिथे सळ्या पडलेल्या आहेत, असं सगळं. 22 वर्षाच्या मुलीसाठी हे खूप भयानक परिस्थिती. आणि पुन्हा इतका भयान, माझ्या घरात मी अशी खूप मोठ्या घरात राहिलेली वगैरे. अगदी आपल्या घरात आपण राणी राजा अशी. आणि हे सगळं पाहिल्यावर पण एवढं धाडस नव्हतं मला की तू बाहेर जा मी कपडे बदलते, म्हणजे इतकं धाडस नव्हतं. आणि काचा नव्हत्या खिडक्यांना, सगळं. त्यांनी मग्गा विकत आणला, मी हातपाय धुतले आणि मी तसंच कंपनीत गेलो. आणि कंपनीत गेल्यावर एक थोडासा काय म्हणतो ना, माझ्या मनामध्ये मी धास्तावलेली होती की आमच्या मनामध्ये ना आधी पुणेकरांबद्दल एक थोडंसं मिथ होतं. आता मी मिथ म्हणते त्याला, की ही लोक सुंदर असतात, ही लोक गोरी घाई असतात, ही लोक हुशार असतातच आणि ही दारात उभं ठेवत नाही. आमच्या डोक्यात फिट होतं. त्यामुळे मी जेव्हा कंपनीत गेले तेव्हा हे सगळं चित्र बघितलं, म्हणजे जीन्सवाल्या जेव्हा मुली बघितलं तर मला असं की बापरे आपण खूपच गावातले आहोत. आणि तिथे गेल्यावर सदानंद महाजन. आणि इथे मला हे खूप असं आवर्जून सांगावं असं वाटतं की आजही छोट्या गावातून जेव्हा मुली पुण्या मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये किंवा अगदी आता आपण म्हणूयात की हे बदललेलं आहे, काळ बदललेला आहे, अगदी बाहेरच्या देशातही गेले तरी काहीतरी एक ठराविक डोक्यामध्ये चित्र उभं करून जातात आणि ते त्या चित्रानुरूप ते नसलं की मग एकतर ते परत तरी येतात, कोलमडतात. ते तसं तुझ्या बाबतीत होऊ दिलं नाहीस तू. तर मी हे आवर्जून मुलींना सांगेन की जर तुम्हाला काहीतरी व्हायचं असेल, मुलींना का मुलांनाही सांगेन, तर तुम्ही इन्फेरिटी कॉम्प्लेक्स जो आहे तो सगळ्यात आधी त्याच्यावरती मात केली. अगदी, पण तो कॉम्प्लेक्स खूप होता मला. असणारच, ऑब्व्हियस आहे, असणार. पण त्याच्यावरती मात करणं हे वेगळं आहे. म्हणजे तुला सांगते ना की डोक्यात ते फिट्ट होतं की माघार नाही घ्यायची, हरणार नाही, जिद्द. अगदी जिद्द. मी माझ्या भाषेत म्हणते, मी जरा बघावं तिथे. तर तिथे गेल्यावर त्या सरांनी मला फक्त माझा एकूण अवतार, अगं 36 तास आंघोळ नाही, पाणी नाही, काही विचारलं कसा झाला प्रवास. आणि मी गळा रडून दिलं. आणि आमची भाषा, आमचा अवतार हे सगळं बघून
आणि त्यांचं एकच वाक्य होतं, तू तर झाशीची राणी आहेस, काय रडते? आणि मग त्याला सांगितलं, तू त्या खाऊ पिऊ घातलंस का? तो म्हटला नाही. त्याचं पण वाईट एवढंच. तर सर म्हणाले की तू जेवण कर, तोपर्यंत मी जरा गोडाऊन मधनं येतो. आणि गोडाऊन मधनं आले तर त्यांनी माझ्याच लिहिलेल्या ओळी आणि ते ग्रीटिंग कार्ड माझ्या असे पुढ्यात ठेवले आणि म्हणाले की बघ काय. आणि जेव्हा माझ्या ओळी माझ्या नावासकट मी मार्केटमध्ये आलेल्या पाहिल्या, तर मला असं वाटतं तो अत्युच्च आनंद होता. आणि त्याचं मोल काय ते तुला 12 तास तिथे घालवल्यानंतर तर जास्तच कळलेलं होतं. म्हणजे मोल तर होतं, स्वतःचं नाव असं येणं, मार्केटमध्ये येणं, त्याचं मोल होतं. कारण तेव्हा अगं असं बातमी की एवढंसं नाव आपण जपून ठेवायचं, त्याचे कात्रणं वगैरे असं. म्हणजे आणि असं म्हणजे माझंच असं मोठं नाव येतं म्हटलं मला ते खूप छान वाटलं. आणि सरांचा प्रश्न म्हणणं होतं की काय तुझा इंटरव्ह्यू घेऊ, तू तर झाशीची राणी आहेस, सांग तुला पगार किती हवा. अगं पगार घे सांगण्या इतपत अक्कल नव्हती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पगार सांगायचा कसा, आपण इथे राहणार आहोत की नाही. हा, कारण घरी सांगायचं म्हणजे पंचायत. तर मी थोडासा वेळ घेतला आणि नंतर मी घरी मग माझा तो मित्र म्हणतो, काय लकी असं प्राजक्ता, तुझ्या आवडीचं क्षेत्र, पहिलीच नोकरी, मस्त. म्हणलं नाही, घरी मी काय सांगू हा प्रश्न मला पडतोय. पण इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, म्हणजे बाहेरून येणाऱ्या मुली दुसरीकडे गेल्यानंतर इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आपण मात केली पाहिजे हे जरी असलं तरी योग्य वेळी योग्य माणूस भेटणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि जे तुझ्या बाबतीमध्ये एक आपण म्हणून नशिबाचं दान चांगलं पडलं नाही, तो माणूस तुझ्या बाबतीत. मी असं म्हणते की मी गर्भश्रीमंत आहे. पुण्यात माझी जोडलेली लोक इतकी आहेत की मी हक्कानं म्हणू शकते आज मी जेवायला येणार आहे, मी आज झोपायला येणार आहे, म्हणजे इथपर्यंत. तर नक्की तू म्हणते तसंच की आपल्याकडे सगळ्यात मोठं भांडवल काय तर आपली लोक. नाही, आणि योग्य वेळेला योग्य माणूस भेटणं. तर ती नंतर जोडलेली गेलेली लोक वेगळी, पण ज्या माणसाला तू आयुष्यात पहिल्यांदा पाहतेस त्याने तुझ्या बाबतीत इतकं सहानुभूतीने तुझ्याशी बोलणं आणि तुझ्या बाबतीत समजून घेणं, खरं तर त्यांना ती काही गरज नव्हती, पण त्यांनी ती म्हणजे योग्य वेळेला योग्य माणूस हाच आपण म्हणू शकतो. ते तुझ्या बाबतीत खूप छान हे झालेलं. त्यानंतर संध्याकाळी मी घरी फोन केला, तर माझ्या घरी तर गदारोळ होता, पण माझ्या घरी फोन नव्हता आणि समोरच्या घरी फोन होता, पण माझ्या इतक्या मोठमोठ्याने बोलत होते की घरात ते सगळं ऐकायला गेलं होतं. माझ्या आईचं एकच, आधी परत येईल, आधी परत येईल, आणि पर्याय काहीच नव्हता. पण तुला सांगते घरी गेल्यावर असं सुटकी वातावरण होतं. त्याचं कारण असं त्यांच्या लेखी लग्नाचं वय होतं तेव्हा, म्हणजे 22 म्हणजे चंद्रपूर सारख्या ठिकाणी. आणि एकदाचं लग्न करून तुला काय गोंधळ घालायचं तो घाल, असं ते विरोध होतं. आणि मला नेहमी वाटायचं की आयुष्य एक मिळालं, म्हणजे अक्कल नसताना सुद्धा हे मला वाटायचं की एक आयुष्य नव्हती असं नाही म्हणतायत, होती म्हणून तुला असं वाटायचं. पण म्हणजे असं काही काय म्हणतो ना, स्वप्न पाहिली नव्हती काय करायचं, पण बॅक ऑफ द माइंड ते होतं, ती स्वप्न होती की मला काहीतरी भव्य दिव्य करायचंय. आपण एक जन्म आपल्याला मिळालाय तर आपलं नाव होईल असं आपण काहीतरी केलं पाहिजे. मी असं म्हणते आईबाबांचाच देणं आहे, त्यांच्या बोलण्यातनच हे सगळं येत असेल आणि मी ते धरून ठेवलं. पण मग थोडीशी पुन्हा बघावत, आणि मी इकडे येणार म्हटल्यावर माझ्या आईनं अनेक लोकांना माझी पत्रिका दाखवली. पण मुलगी असल्यामुळे हा थोडासा तोटा तेव्हा तरी झाला का, कारण मुलगा नोकरी करतोय पण मुलीला दुसऱ्या ठिकाणी पाठवून नोकरी करते, ती तिने नोकरी मिळवली आहे पण तरी सुद्धा तिला एकटीला राहून ती नोकरी इन्सिक्युरिटी आईवडिलांना आहेच सगळं. म्हणजे इव्हन आत्ताच्या आपण आता ते करून घेतो, जसं तर माझी मुलगी अमेरिकेत आणि तिला जवळच पाठवलं, पण तरीही तो काळ म्हणजे त्यांचं चुकलंय असं मला नाही वाटत. पण त्या क्षणी मला खूप राग आला होता, खूप भांडले होते मी. आणि नंतर मग एक दिवस रडत खडत माझ्या भावानं रिझर्वेशन आणलं आणि आम्ही निघाली, आमची वारी पुण्याकडे निघाली. तर जसं मी म्हटलं की पुण्यात ते डोक्यात फिट होतं की ही लोक दारात पण उभं करत नाही, खाऊ पिऊ घालत नाही. तर खरं तर माझ्या विदर्भातलीच लोक होती, माझ्या भावाचा मित्रच, पण आम्ही त्यांच्याकडे फक्त बॅग ठेवली आणि दिवसभर वणवण फिरलो. आता फिरलो तर मग राहण्याची व्यवस्था बघायला पाहिजे, मग ती पेंगेस्ट शिप माहिती नव्हती किंवा जे काही बघायचं ते काही मला खूप आवडण्यासारखं नव्हतं, कारण कधी पाहिलंच नव्हतं. आणि मग मी नारायणपेठेत गेले, तिथे तकनानी म्हणून होत्या, त्यांच्याकडे कोणीतरी चंद्रपूरची मुलगी येणार होती. त्यांना म्हटलं की मीच, पण ते मी क्लिअर केलं ती मी नाही. पण बघ योग्य वेळी योग्य घटना घडणं म्हणजे हा योगायोग जो आहे तो बरोबर तुझ्या बाबतीत घडला. आणि मग त्यांनी सांगितलं की 3 दिवस तू राहा माझ्याकडे आणि तिसऱ्या दिवशी तू जा. तोपर्यंत मी जॉईन झाले होते, माझा भाऊ पण घरी गेला होता. आता जेव्हा मी सकाळी जायचे तेव्हा नारायणपेठ बंद असायचं, झोपलेलं असायचं, आणि रात्री यायचे तेव्हाही झोपलेलंच असायचं. तिसऱ्या दिवशी रडत आले की आता काय. आणि
काही नाही, दारात पाय ठेवत नाही तर त्या नानी मला म्हणाल्या, प्राजक्ता तुझा पायगुण फार छान आहे बरं का, माझ्या घरी टेलिफोन आलाय. अरे वा. किती म्हणजे छोट्या गोष्टी तेव्हा मोठ्या होत्या. अगदी. आणि त्या गॅझेटेड ऑफिसर होत्या रिटायर्ड, तर त्यांच्यात इन्क्रीमेंट पण झालं होतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी अशा की मग मी त्यांची हक्काची नात झाली. आणि मग शिक्कामोर्तब झालं की इथे राहायचंय. मग माझं रुटीन छान सुरू झालं. मग मी पुन्हा तो नाटकाचा किडा होताच, लिखाणाचा किडा होता, प्रचंड लिखाण केलं, सगळं केलं. आणि मग आईबाबांनी ठरवलं आता जाऊन तिला बघावं आणि मग 2चे 4 करूनच टाकावे. मग आल्यासारखे त्यांनी 4 मुलीतली शोधली, त्यातला एका मुलाकडे गेले आणि मग त्याच्याशीच माझं लग्न पण झालं. लग्न झालं त्यानंतर सगळं छान छान चालू होतं. म्हणजे मी कॉपी रायटिंग करत होते, म्हणजे मी फ्रीलान्स कॉपी रायटिंग केलं. तेव्हा कॉपी रायटिंग म्हणजे काय हे सुद्धा माहिती एक्झॅक्टली नाही, माहिती नव्हतं. म्हणजे यांच्या घरात सून आल्यावर ही नेमकं काय करते. खरंय. म्हणजे अजून आता बऱ्यापैकी लोकांना माहिती असलं, कारण जाहिरात हे अगदी म्हणजे आत्ताचा सध्याचा परवालीचा शब्द आहे. त्यामुळे कॉपी रायटिंग काय हे आता लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे. तरी पण म्हणजे तू काय करतेस असं विचारतात. बरोबर आहे. तर ते करत होते, सगळं छान चालू होतं, नाटकांमध्ये कामं चालू होती, सगळं झालं. आणि मी जे म्हणत होते ना की काहीतरी वेगळं करायचं, तर बहुतेक ते वेगळं करायचं ती नियतीने इतकं ठरवून ठेवलं होतं आणि ते वेगळं करण्यासाठी बहुतेक वेगळं घडलं असावं. तर पहिलं माझं बाळ गेलं. आणि माझं बाळ गेल्यावर म्हणजे डॉक्टरांनी एवढंच सांगितलं होतं की लडका रहेगा तो पागल रहेगा. तर तोपर्यंत अगं ते दिव्यांग, विशेष वगैरे या सगळ्या गोष्टी काही माहिती, शब्दच माहिती नव्हते. पण आपलं मुलं असं काहीतरी पागल होणार हे डोक्यात फिट होतं. आणि ते 5 दिवस राहून गेलो. तर मला असं वाटतं की वय लहान, कळत काही नव्हतं. आणि असा काहीतरी अचानक डोंगर कोसळणार म्हणजे तुम्ही सगळे संपलेले असता. आणि सगळ्यात वाईट काय झालं याच्यामध्ये की लोकांनी त्याच्यावर पुन्हा स्टॅम्पिंग केलं. बघ तुला म्हटलं होतं ना तिकडे जाऊ नको, तुला अपयश राहणार आहे. तर तेव्हा मला पण ते असं वाटलं की अगं कोण ही लोक कुंडले लिहिणारी माझी, म्हणजे कदाचित चांगलं असेल तरी माझं, वाईट असेल तरी माझं, दुसरं कोण कसं काय सांगू शकतं. बरोबर. आणि कोणी दिलाय त्यांना अधिकार हा. पुन्हा हे म्हणजे फारसं जजमेंटल नसते तर ती पुन्हा बघावती. आणि तेव्हा माझ्या घरी हे पण नव्हता, फोन वगैरे पण नव्हता. पण मला अजून तो प्रसंग आठवतो. मी एसटीडीतनं माझ्या एका बहिणीला फोन केला होता, जी माझी खूप जवळची मैत्रीण होती. तिला मी असं म्हटलं होतं की मी इतकं मोठं गमवलंय ना, बघ तितकं मोठं मला कमवायचंय. तेव्हा सुद्धा काय नेमकं हे काही डोक्यात नव्हतं. पण त्यानंतर सगळ्यात मोठा टास्क होता मला एक विचारायचंय. आता जे तू सांगितलंस की मला मोठं काहीतरी करायचंय, ही भूक पहिल्यापासून तुझ्यामध्ये होती. पण काय करायचं आहे नेमकं ते तू पुण्यात, नागपूरला गेलीस तरी तुला माहिती नव्हतं आणि पुण्यात आलीस तरी तुला ते माहिती नव्हतं. जशा जशा घटना घडत गेल्या आणि त्यानुसार तू स्वतःला मोल्ड करत गेलीस. तर मला असं वाटतं की तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर स्वतःला मोल्ड करणं अगदी हे फार नाही. आणि त्याच्यातलं तरी खूप सुंदर म्हणजे उदाहरणच देते ज्याच्यावर माझा विश्वास आहे. मला असं वाटतं आपण जे चेष्टेत म्हणतो ना की देवबाप्पा डायरी लिहून ठेवतो, माझा विश्वास आहे की तो डायरी लिहूनच ठेवतो. त्याच्या कॅलिबरचं काम त्याला वाटून दिलेलं असतं. आता माझ्या नियती असते अगदी. म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं होतं की मी जे स्कूल ऑफ आर्टला माझं सिलेक्शन झालं होतं, माझं ड्रॉइंग चांगलं होतं. पण मला लांब आहे, पुन्हा मुंबई दूर म्हणून जाऊ दिलं नाही. माझं तेव्हा सह्याद्रीला सिलेक्शन झालं होतं पण पुन्हा मुंबई म्हणून जाऊ दिलं नाही. त्यानंतर मी आरडी परेडला सिलेक्ट झाले होते. त्यानंतर मी जेव्हा मुंबईत नाटक केलं होतं, विवा शिरवाडकरांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता आणि म्हणाले होते की तू दीप्ती नवल आहेस. क्या बात आहे. पण तेव्हा सुद्धा ते तिथपर्यंत मला जाऊ दिलं नाही. की निळू फुलेंनी मला असं म्हटलं होतं की चित्रपटसृष्टी तुझी वाट बघत आहे, तू ये. ते झालं म्हणजे माझं नाटक सुटलं, माझा डान्स सुटला, माझा अभिनय सुटला, माझं लिखाण सुटलं, माझं खेळ. मला काहीतरी करायचंय मोठं, ह्याच्यावर तुझा विश्वास होता. नाही, मला काय म्हणायचंय, हे सुटलं तर मला खूप राग यायचा. कारण माझ्या बाबतीत काय व्हायचं, सगळ्या स्पर्धांमध्ये मी आपली पहिली. म्हणजे माझ्या 1 वर्षाच्या कॉलेजमध्ये 17 स्पर्धा झाल्या, 17 पैकी 14त मी भाग घेतला आणि 14त मी पहिली होते. तर नंतर असं व्हायचं की आपण सगळं करतोय पण सुपिरियर ज्याला म्हणतो, विशारद ज्याला म्हणतो तसं कशात नाही, कारण कुठला क्लास नाही. तर मला खूप वाईट वाटायचं, माझं हे पण जात आहे, हे पण जात आहे. पण आज मला असं वाटतं हे करायचं होतं म्हणून ते तू सगळं एक्झॅक्टली. म्हणजे हे घडायचं होतं माझ्या हातनं म्हणून ते बाय डिफॉल्ट कट ऑफ होत गेलं. आणि ते कट ऑफ होत गेलं म्हणून एक स्ट्रीमवर मी आले. नाहीतर पुन्हा मी भरकटत राहिले असते की मला हे पण करायचं, हे पण करायचं. तर मला असं वाटतं त्यांना डायरी लिहून ठेवली होती आणि फक्त मेसेंजर होतं माझं लेकरू. ते बहुतेक सांगायला आलं होतं की आई एका मुलाच्या आई कशाला होते, हो की एवढ्या मुलांची आई. तर मला असं वाटतं की नेहमी पण म्हणतो ना, कधी कल्पना आली तुझ्या डोक्यात की म्हणजे मला हे ह्या मुलांसाठी
माझं बाळ गेलं ना तर पहिला टास्क होता मला एक सुदृढ बाळ जन्माला घातलं पाहिजे. अजूनही आपण सोसायटी जे म्हणतो तर आपण त्या सोसायटीच्या चक्रात आहोत, समाजाच्या चक्रात आहोत आणि पुन्हा स्वतःला सिद्ध करताना खूप टास्कवर तुम्हाला सिद्ध करावं लागतं. म्हणजे मी एक सक्षम आई आहे हे सुद्धा मला सिद्ध करायचं होतं. तर मला एक सुदृढ बाळ जन्माला घालणं गरजेचं होतं. तर ते मी घातलं. पण मला सारखं बघ ना, आपल्याला छोटं बाळ झालं की छोट्या मुलांच्या खेळण्यांचीच दुकानं दिसतात. तसं माझं पहिलं बाळ गेल्यावर मला ती विशेष मुलंच रस्त्याने दिसायला लागली, त्यांच्या आया दिसायला लागल्या. तोपर्यंत आपण बघून निघून जायचो आणि मला असं वाटायचं की बापरे मी त्याच्याकडे एक्झॅक्टली मी एक आई या सगळ्यातनं सुटली, पण या आया अजूनही ते सगळं करत आहेत. आणि जेव्हा मला गार्गी झाली आणि गार्गीच्या बालपणात मी खूप ब्रह्ममाण झाली, मी खूप एन्जॉय केलं बालपण. म्हणजे मी अंगाई गीतं लिहिली स्वतः, तीच गायली, मी तिथे चित्र केले सगळं, तिची आंघोळगुट्टी करण्यापासून. तर मला असं लक्षात आलं की मी एक ब्लेस्ड आई आहे. मी या सगळ्याच्यातनं बाहेर पडले. पण अशा अनंत आया आहेत की ज्या 50-50, 60-60 वर्षापर्यंत मुलगा जिवंत असेपर्यंत तशाच जगतायत. आणि मग तेव्हा असं वाटलं ग की मी सुटले, बाकीच्या आयांनी पण सुटायला पाहिजे. बरोबर. मग कोणाचं काम आहे? माझं काम आहे, मी काहीतरी करायला पाहिजे. पण तेव्हा सुद्धा असं कन्स्ट्रक्टिव्ह डोक्यात येत नव्हतं काहीतरी म्हणजे काय. मी आणि त्याच्यात पण पुन्हा मुलगी लहान, म्हणजे पुन्हा एक टास्क वाढला होता. नाही म्हटलं तरी माझं बाहेर नोकरी करणं बंद झालं होतं. आणि खरं सांगू एक अनामिक दडपण माझ्या मनावर होतं. म्हणजे गार्गी थोडीशी जास्ती जरी झोपली तरी मी तिच्या नाकाला असं बोट लावून बघायचं श्वास चालू आहे ना. तर अशी एक भीती तयार झाली होती. त्यामुळे तिला सोडायचं नाही, तिचं बालपण मी पूर्ण एन्जॉय करायचं, मी जातीनं करायचं असं ठरवलं होतं. पण तो पुन्हा आतला किडा बगावती. आता मला घरात राहणं अशक्य झालं होतं. मी असा एक विषय तिची शाळा आणि सुरुवात लहानच होती, पण अगं मला सवयच नाही घरात राहण्याची. तर मला असं झालं की बास आता मी काहीतरी करायला पाहिजे. पण मी एक ठरवलं होतं की हिला सोडून आता काही नाही करायचं सुरुवातीला तरी. आणि मग असे खूप काय काय आयडियोलॉजीज डोक्यात होत्या की रवींद्रनाथ टागोरांची भिंतीची शाळा उभारावी, आपल्यात जे स्किल आहे ते सगळं मुलांपर्यंत द्यावं. मग असं करता करता आपण पाळणाघर सुरू करूया असं डोक्यात आलं. म्हणजे स्वार्थात मरमारतं गार्गीसाठी. आणि पाळणाघर सुरू करते म्हटल्यावर अगं लोकांनासाठी एवढी शिकली पोरगी, पीएचडी पर्यंत झाली, एवढ्या डिग्र्या घेतल्या, पळून आली वेगळं काहीतरी करायला आणि पाळणाघर झालं. म्हणजे पुन्हा एक स्टॅम्पिंग होतं की काय करते तर फुटकळ पाळणाघर. पण माझी कल्पना ती नव्हती. माझा त्याच्यामागचा विचार असा होता की पुण्या मुंबईच्या मुलांचं बालपण नाहीये. पोटात ना आले की डायपर आणि चप्पल घालून निघतं त्याचं दुःख होतं मला. तर मी म्हणायचे की माझ्या मुलीच्या वाट्याला बालपण आलंच पाहिजे आणि जसं आहे तसं बालपण घेण्याचा त्यांचा अधिकार आहे. बरोबर. आणि तो आपण दिला पाहिजे. मग आता काही आयांना नाही शक्य, तर माझ्या मुलीसकट मी आणखीन 4 मुलांना देते ना. बरोबर. आणि हा उरक खूपच होता. लेकीसाठी पण सगळं केलं. हो बघ ना, म्हणजे मातीत खेळावंसं वाटणं ही किती छोटी गोष्ट आहे, पण तरी पण ते नाही देऊ शकत. आणि मग आपण आता क्ले देतो. म्हणजे ती जी मजा आहे मातीत जाऊन खेळण्याची ती मुलांना नाही देऊ शकत. इच्छा असली तरी सुद्धा शहरामध्ये ना अशा कितीतरी छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे मी भावलाभावलीचं लग्न मोठ्या प्रमाणात केलं होतं, म्हणजे अनंत. आणि मग मी माझे खूप मी म्हणेन की थेरपीज तयार केल्या होत्या मी त्याच्यामध्ये. तर तेव्हा तुला सांगते ताई, गार्गी 2.5 वर्षाची होती. कसं बसं मी डे केअर सुरू केलं होतं. पैसा नव्हता, नंतर धाडस नव्हती, कारण थोडंसं मी कोलॅप्स झाले होते ग. त्यामुळे घरोघरी जाऊन मुलं गोळा करणे, हाताने पॅम्पलेट लिहिणे, मग ते वॉचमन किंवा कुत्रे भुंकायचे वगैरे असं सगळं झालं. आणि गार्गी 2.5 वर्षाची असताना एका शाळेत मी सुरू केलं होतं. तिच्या शाळेनंतर म्हणजे दुपारी शाळा बंद होतात आता 2 तासात. आणि असं करता करता मग ते प्रकरण वाढत गेलं. आणि गरज होती म्हणून मी तेव्हा स्पेशल मुलं घेत गेले. स्पेशल मधली कुठली कॅटेगरी माहिती नव्हती, स्पेशल म्हणजे काय माहिती नव्हतं, पण मुलं ही माझी गरज होती. आणि तेव्हा गरज होती म्हणून घेतली, पण आज माझी गरज आहे, आज माझा श्वास आहे. पण मला पण जरा ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय की स्पेशल चाइल्ड म्हणतात, पण त्या स्पेशल चाइल्ड्स मध्ये सुद्धा वेगवेगळे 28 प्रकार आहेत. तर त्याच्याबद्दल मला तुझ्याकडून. ऍक्च्युअली यांच्यामध्ये खूप प्रकार आहेत आणि काही प्रकार तर आपल्याला समजत पण नाही. पण जसे प्रकर्षानं सांगेन तर काय म्हणते, डाऊन सिंड्रोम्सची मुलं आहेत, बॉर्डरलाईनची मुलं आहेत, स्पास्टिक आहेत, सेपी किंवा ऑटिस्टिक मुलं आहेत. तर ही मेजर आहेत. आणि मग अगदी एडीएचडी पासून अगदी छोटे छोटे मायनर फॉल्ट ज्याच्यामध्ये तसे पण मुलं आहेत. पण तेव्हा मला असं वाटलं की या मुलांचं बालपण असलं पाहिजे. आणि तेव्हा मी सगळी छोटी मुलं घेतली. आणि छोटी मुलं घेतल्यावर मला आई जवळून कळली अगं पुन्हा नव्यानं. किती किती यातनांमध्ये असते ती आई असून आई नसते, ती जगासाठी कुणीच नसते. आणि मग याचा मला त्रास होत गेला.
मी म्हंटल बापरे, आपण किती ना विज्ञानाच्या गप्पा करतो आणि आहोत इथेच अजूनही. तर ते की किस्से माझ्या नजरेत यायला लागले. नंतर मग मी मोटिवेशनल स्पीकर म्हणून पण काम केलं. मग मी शाळांमध्ये जायचे. तर मला ते चित्र आणखीन असं गडद गडद होत गेलं. मग मला असं वाटलं की आपण का नाही या आईना एक रिलीफ द्यावा. म्हणून मग ऑल थेरपीज इन वन रूफ असं मी सुरू केलं की सगळ्या थेरपीज आपण इथे देऊ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे वाढवू. तेवढा तो माइंडसेट आयांचा तयार करू. आणि हे सगळं सुरू करत असताना मग त्याचा अभ्यास वाढला. माझं पेपर लिखाण हे ते सगळं सुरू झालं. मग मी खूप ठिकठिकाणी जायला लागले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की लहान मुलांसाठी खूप साऱ्या संस्था आहेत किंवा आईवडील त्या लहान मुलांचं करू शकतात. पण 18 वर्षानंतर या मुलांना शाळा नाही. व्होकेशनल कोर्सेस आहेत कुणासाठी ज्यांना थोडंफार करता येतं त्यांना, पण ज्यांना काहीच करता येत नाही. आणि मग असं लक्षात आलं की बापरे, 18 वर्षानंतर पुन्हाही मूल घरात आहे. हो ना. कल्पना कर ना की 18 वर्षानंतर हे मूल स्टबन झालंय, सेक्शुअली स्ट्रॉंग झालेलं आहे, अडमेंट झालेलं आहे, अग्रेसिव्ह आहे. आणि बाकी काही नसलं तरी त्यांच्या त्या भावना सेक्शुअली त्या एकदम हे असतात. आणि सगळ्यात वाईट, या सगळ्या मुलांचं आईला करायचं. हो ना. तर तिथे माझं फार दुखलं. मला असं वाटलं की कसं ना, म्हणजे 50 वर्षाच्या मुलाचं डायपर पण आईच बदलते आणि 40 वर्षाच्या मुलीचं पॅड पण आईच बदलते. निसर्ग चक्र तर चुकलेलं. आणि अजूनही आपल्याकडे तो माइंडसेट नाही की बाबानं शी धुवावी किंवा बाबानं पॅड बदलावं. आणि आपणही असं म्हणू की नाही, मुलीचं पॅड बाबा कसा बदलेल. पण येणं प्रकारे ती आई पिचल्या जात होती. आणि सगळ्यात वाईट, तिला रिस्पेक्ट नावाचा प्रकार अजूनही नाहीये. मी तर म्हणेन की जो म्हणतो ना की एक तर ते ब्लेमिंग की तुझ्यामुळे झालं. ऍक्च्युअली खरं तसं काही नाहीये. पण आता तंत्र इतकं विकसित झालेलं आहे की प्रेग्नन्सीमध्ये टेस्ट करतात, डाऊन सिंड्रोमची पण टेस्ट केली जाते. त्यामुळे मला असं वाटतं की पुढचं चित्र थोडंसं ह्या बाबतीमध्ये आशादायी असावं की तसं काही नाही. खरं तर ते असावं. मी असं म्हणते, ज्या दिवशी माझं सेंटर बंद होईल ना त्या दिवशी माझा विजय असेल. अशी मुलं जन्मालाच येऊ. हो नाही, म्हणजे आता इथून पुढे तरी त्या तंत्रामुळे खरंच आहे का? नाही, सांगते मी. आपल्याकडे जसं HIV टेस्ट कंपल्सरी झाल्यात प्रेग्नन्सी किंवा हिमोग्लोबिन किंवा सोनोग्राफी, अजूनही आपल्याकडे या स्पेशल कॅटेगरीजच्या टेस्ट कंपल्सरी झालेल्या नाहीयेत. आणि त्या खूप खर्चिक आहेत. आणि काय होतं, ज्याचं पहिलं मुलं असं असतो ना, तो खूप अवेअरली दुसऱ्या वेळेस सगळं करतो. पण पहिल्या वेळेस अजूनही तेवढं शास्त्रशुद्ध केल्या जात नाही. आणि दुसरं असं, आपल्याकडे अज्ञान खूप आहे का मुलांच्या बाबतीतलं. मुलं होतच आहेत, काही म्हणजे घेणं देणंच नाहीये नवऱ्यांना की इकडे मुलं होत. तर मला असं वाटतं ते एक आहे. आपल्याकडे बुवाबाजी पण हा जादूटोना हा प्रकार. म्हणजे हे मूल असं काहीतरी वेगळं आहे कळल्यावर सुद्धा डॉक्टर न गाठता, एक तर लोकांना कळलं नाही पाहिजे ही भावना, कितीही सुशिक्षित असू दे. आणि त्याच्यानंतर मग ते ऍक्सेप्ट करायलाच खूप वेळ लागतो की असं काही घडलेलं आहे आपल्या बाबतीमध्ये. अगदी. मग ते ऍक्सेप्ट केल्यानंतर मीच का म्हणूनचा जो तो त्रास असतो की मलाच का, आणि तो भयान असतो. आणि तो खरंच खूप, म्हणजे मी नेहमी असं म्हणते की ती प्रत्येक आई म्हणते, रे रस्त्यावरची झोपडपट्टीतली पोरं पण धडधड दिसतात, माझ्याच मुलाला काय. किंवा एक मूल एकदम मेरिटचं असतं आणि एक मूल एकदम गॉन असतं. तेव्हा ती कॉन्ट्रोवर्सी पण बसवणं फार कठीण जातं. आणि अजूनही, आणि त्या केसेसमध्ये म्हणजे घरातलं एक मूल मेरिट वरचं आणि एक अगदी असं असेल तर त्या केसेसमध्ये त्या मेरिटवाल्या मुलावर पण मग अन्याय होतो. खूप खूप खूप. आणि खूप त्याला पण खूप सफर करायला लागत असेल त्या सगळ्यामध्ये. कारण ऑब्व्हियसली आईचा ओढा ह्याच्याकडे असतो. नाही, डिव्हाइडच होती आई. डिव्हाइडच. आई 80% त्याला वाहून घेतलेलं असतं. आणि मग हे सगळं मी जेव्हा करत होते तर माझ्याकडे पण खूप प्रकारची मुलं गेली. माझं त्यातलं ज्ञान वाढत गेलं. पण जो टर्निंग पॉइंट आहे माझ्या आयुष्याचा, तो म्हणजे माझ्याकडे एक मुलगा यायचा, प्रेतासारखा यायचा आणि प्रेतासारखा जायचा. असा कडक होता, कडक. असं आणायचं रोज. अरे बापरे. तोपर्यंत मी गाडी ट्रान्सपोर्टेशन सुरू केलं होतं. तर त्या मुलाला 18 गोळ्या द्याव्या लागायच्या. तर 18 वाट्यांमध्ये त्या भिजवून ठेवलेल्या असायच्या. अरे बापरे. आणि त्यातल्या 8 गोळ्या मी देत होते. पण का, म्हणजे ते काय होतं? नाही, मल्टिपल डिसऑर्डर होतं त्याच्यामध्ये. खूप एकाधिक व्यवधान होती आणि त्याला काही सेन्स नव्हता, कुठलं सेन्सेशन नव्हतं. आई बाबा श्वास घेतोय म्हणून तेवढंच, तो जिवंत आहे ते श्वास घेतोय एवढंच. आणि तो असा स्टीफ होता, कडक. म्हणजे त्याच्या डायपर बदलायचं असेल असे जरी केले तर हाड कटकन तुटेल का काय, इतकी त्याची अवस्था. एवढा कडक मुलगा, जर एक गोळी जरी त्याची नाही गेली तर तो अळीसारखा उलटा गोलवायचा. अरे बापरे. इतका कडक मुलगा. अरे बापरे. तर म्हणजे असं की टायर कसा गोल असतो म्हणजे पाठीकडनं असा गोल. तर त्या मुलाला जेव्हा पाहिलं मी, म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या पाहण्यात अशी 3 मुलं जी खूप क्रिटिकल आहेत,
तर त्या मुलाला जेव्हा मी पाहिलं ऐकलं आणि तिच्याही 3-3 तास देवापुढे जाऊन बसते असं जेव्हा मला कळलं, तर मी ओरडायला घरी गेले होते. तेव्हा व्हॉट्सअप वगैरे प्रकरण नव्हतं आणि तेव्हा सुद्धा ती देवापुढेच बसली होती आणि तिला मी खूप बोलले की तुला अक्कल आहे का, तुला कळते का, डॉक्टर्स आहेत, आम्ही आहोत. तर ती खूप शांतपणे मला म्हणाली की अगं तो दुरुस्त व्हावा म्हणून नाही, तो लवकर मरावा म्हणून मी देवापुढे बसते. पण आता माझं बाळ गेल्यावर मी जेवढी रडली असेल ना तेवढीच मी त्या दिवशी रडली. मला असं वाटलं की यार किती आया बघाव्यात आपण, जिला मूल नाही तिला सुद्धा समाज कोसायला बसलाय. असं मूल आहे तरी कोसायला बसलंय. आणि तशीही मुलं ज्यांची आई मुलं धडधाकट आहे पण आया वृद्धाश्रमात आणि पुन्हा लोक सांगतात तुझे संस्कार कमी पडले, तरी पण आईच दोष. त्या दिवशी मी जे डिस्टर्ब झाले ना, तो माझ्या आयुष्याचा म्हणजे 360 डिग्री मध्ये मी पूर्ण वळले. आणि तेव्हा तू ठरवलंस की, त्या दिवशी ठरवलं की कशासाठी जगतोय. एक्झॅक्टली. उद्देश माणसाला समजत नाही शेवटपर्यंत, तो तुला छान म्हणजे मला असं वाटलं की काय ध्येय आहे आपलं जगण्याचं, गार्गी एवढंच ध्येय आहे का, माझं घर एवढंच ध्येय आहे का, पैसा एवढंच ध्येय आहे का, तर नाही, जगात करण्यासारखं खूप आहे. आणि त्या दिवशी ठरवलं. अर्थात ती प्रोसेस व्हायला खूप वेळ लागला की मी 100% ट्रान्सफॉर्म होतीये स्पेशल मुलांकडे. तो सगळा एक्सेप्टन्स, अगं हा कठीण आहे खूप, माहितीये का. तर पण पुन्हा बघावती करणं आहे ही. आणि माझ्याकडे तिकडे 60 मुलं होती, नॉर्मल मुलं छोटी, त्यामुळे त्या सगळ्या आयांना सेट करणं, मेंटली सेट करणं, खूप सगळे माझ्याशी खूप अटॅच होते. पण मी हे सगळं रुजवलं की या मुलांसाठी ऑप्शन आहेत पण या मुलांसाठी नाही, स्पेशल मुलांसाठी. आणि फायनली ते सुरू केलं. मग ट्रस्ट वगैरे पण मी केली. तोपर्यंत काही डोक्यात नव्हतं, म्हणजे असं काही मोठं होईल असं काही डोक्यात नव्हतंच. आणि मला अशी खात्री होती की आतापर्यंत जे माझ्या कनेक्टेड आहे ती सगळी मुलं माझ्याकडे येतील, पण तसं नाही झालं. म्हणजे ज्या आयांसाठी मी एवढा अट्टहास केला होता आणि माझं सेंटर बंद करून केलं होतं, पण तसं नाही झालं. इनफॅक्ट कारण काय म्हणजे नाही, प्रत्येक मुल कुठल्या ना कुठल्या शाळेत जात होतं, छोटी मुलं होती. तर मला असं वाटायचं की नाही, माझ्या सगळ्या कन्सेप्ट या लोकांना पटतायत, पण लोकांना अजूनही ती शाळा नावाची कन्सेप्ट हवी आहे. तर शाळेत मूल शिकतं म्हणून नाही, तर ते 5 तासाची सुटका असते आईला म्हणून. मग मला ते रुजवणं होतं की अगं ही 5 तासाची सुटका जरी असेल तरी कन्स्ट्रक्टिव्ह तुझ्या आयुष्यात काही होत नाहीये. म्हणजे एखादा मुलगा अभ्यासात चांगला नाही पण तो खेळात चांगला असेल तर खेळात घाल, बरोबर, नाचात चांगला असेल तर नाचात घाल, स्विमिंग मध्ये चांगला असेल तर त्याच्यात त्याला मोठं कर. पण अजून तो माइंडसेट नव्हता. मग नवीन युद्ध. असे आई बाबा दिसले की मी त्यांच्या मागे मागे घरी जाणार, त्यांना समजवणार. मग त्याच्यात आणखीन असं होतं की एकदाची आई तयार व्हायची, कारण ती भोगायची ना, पण बाबा व्हायचा नाही, आजी आजोबा व्हायचे नाही. मग त्यांना कन्व्हिन्स करा. समजा मी लोकांना म्हटलं की मी 2 दिवस नेऊन तर बघते, मी ठेवते, तुझी हौसेने घेऊन जा गाडीवर. कित्येक मुलांना मी माझ्या गाडीवर आणलंय, कित्येकांना मी रिक्षात आणलेलं आहे. म्हणजे लोकांना असं की तुझी खास आहे, तुला हौस आहे, तुझं तू बघ, आम्ही तुला म्हणत नाही, त्याचे पैसे नाही. अरे बापरे. म्हणजे असं खूपदा केलंय. आणि पण मला असं वाटायचं की अगं त्या आईला कुठे माहिती आहे ना की टेन्शन फ्री चहा पिण्याची मजा काय असते, ती आपण द्यायची आहे तिला. असं करत 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 मग लोकांपर्यंत ते पोहोचत गेलं, लोकांना कळत गेलं. नंतर माझ्या ज्या काही मी जे काही थेरपीज तयार केल्या होत्या त्या सगळ्या मी इम्प्लिमेंट करत गेले. मी खूप थेरपीज तयार केलेल्या आहेत, पण एक खूप मोठ्या थेरपीवर काम करते मी, डिटॅचमेंट थेरपी. मी या आयांना सांगते, कारण आता माझ्याकडे सगळी 20 ते 60 वयाची मुलं आहेत, म्हणजे सगळी आफ्टर स्कूलिंग. तर मी आयांना असं म्हणते की तुमचं हे दुखणं, हे दुखणंच एक प्रकारचं, तुमचं हे दुखणं पास करू नका, तुमच्या मुलांना नाही, सुनांना नाही, मुलीला नाही. तुमचं हे दुखणं तुम्ही जायच्या आधी त्याची इतकी छान सोय लावून जा की तो आनंदाने जगला पाहिजे. बरोबर. दॅट इज कॉल्ड द डिटॅचमेंट थेरपी, की तू आत्तापासून डिटॅच हो, कारण तुझ्या नंतर तुझ्या मुलाचं काय होईल माहिती नाही. आणि हे मी रुजवते, म्हणजे कालचं पण पथनाट्य आम्ही जे केलं त्याच्यात पण तेच रुजवलं की आई तू जिवंत असेपर्यंत तुझ्या मुलाची व्यवस्था तुला जा. कारण माझं असं म्हणणं आहे की बाप मरून जातो पण आया चिवट असतात, आया मरत नाही, त्या जीव अडकलेला असतो. तर तिला म्हणते का तू सुद्धा, आणि इथे जेव्हा मी मुलं घेते तेव्हा कंडिशन टाकते की तुझ्या आयुष्यात जे जे करायचं राहून गेलंय ना ते आधी कर. कारण खूप राहिले तिच्या आयुष्यात, पेपर वाचायचं राहिलंय, तुळशी बघायचं, कारण सगळं आयुष्य त्या एका मुलाभोवती बांधलं गेलेलं आहे ना. त्यामुळे पण मला एक म्हणजे मला माहिती नाहीये ह्या संदर्भातली, म्हणून मी विचारतेय तुला की जसे वृद्धाश्रम असतात ती तर एक काळाची गरज आहे किंवा जे काय असेल ते, पण तसे आश्रम, ह्या मुलं, आश्रम हा शब्द खूप वेगळा होईल पण एक हक्काचं घर ह्या मुलांसाठी असं फारसं माझ्या ऐकण्यात नाही कमी आहे. कारण ठराविक वेळात तुझ्याकडे सोडणं किंवा एखाद्या सेंटरमध्ये सोडणं हा भाग आहे,
पण जसं तू म्हणालीस की घरात सांभाळणारं कोणी उरलं नाही तर ह्या मुलांचे काय काय तर खरं तर ह्या वरती म्हणजे दुसरं कोणी आपण सरकारकडून अपेक्षा करू शकतो, महाराष्ट्र शासनाकडून, की तुझ्यासारखी काम करणारी मंडळी जर काही लोकांना एकत्र घेऊन अशा पद्धतीचं काही करावं. तो म्हणण्यास अगदी बरोबर आहे. शासनाचा तर मी विषय सोडलेला आहे. मला असं वाटतं पुन्हा ते ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. टेबलावर बसून कायदे करायला काहीच जात नाही. 50 वर्षाच्या मुलाची शी आजही मी धुते अगं, माझ्यापेक्षा वयानं मोठा असलेला. इथे जेव्हा संध्याकाळी बाई नसते तेव्हा मी रात्री इथे राहते. मी या पोरांच्या आंघोळी, दाढी, कटिंग सगळं करून मी घरी जाते. हे कागदांवर आणि कायद्यांवर खरडायला काहीच जात नाही. त्यामुळे शासन तर हा माझा प्रांत नाही असं मी म्हणते आता, कारण मी जे करते ते काही शासकीय करत नाहीये. पण अशा संस्था नाहीयेत. नाही हा म्हणजे मला हे म्हणायचं की नाहीये तर ते तसं करण्यासंदर्भात अगदी तुझ्यासारखे जे एक्सपर्ट्स आहेत की ज्यांनी ह्याच्यामध्ये आता किती वर्ष 10-15 वर्ष तू त्याच्यामध्ये घातलेली आहेस तर त्याच्या मधले तुला सगळे प्रोज अँड कॉन्स सगळं माहिती आहे तुला. तर तुझ्यासाठी म्हणून शासनाने काय करावं असं नाही, पण त्या मुलांसाठी त्यांचं हक्काचं घर असा कधी प्रस्ताव तू कधी मांडलायस? हो, मी सगळ्या धडपडी करते सध्या, म्हणजे अतिच करते जरा. पण अजूनही म्हणजे शासकीय दरबारात जर गेलो किंवा त्यांच्यासाठी काही असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुळातच त्यांचा जन्म हा निग्लिजिबल आहे. आणि पुन्हा यांच्यासाठी ज्या व्यवस्था आहेत त्या तर इतक्या दुय्यम आणि तृतीय स्तरातल्या असतात. तुला सांगू, मला नेहमी असं वाटतं ग की यांचं आयुष्य नाही वाढवतायत पण ते आनंदाचं नक्की करतायत. आणि माझ्या आयुष्याचं स्लोगनच ते आहे की मी आयुष्याचं आनंदाचं करू शकते. तर मला असं वाटतं की एरवी ज्या संस्था येतात तिथे असं कॅटेगरायझेशन असतं की सीपी असेल तर सीपी मुलं, ऑटिस्टिक असेल तर ऑटिस्टिक, ती समजवायला आणि कोडी सोडवायला बरी पडतात ती मुलं. माझ्याकडे मी सगळ्या कॅटेगरीची मुलं घेतली. त्याचं कारण जी बॉर्डर लाईनची मुलं असतात ना, जी दिसायला बरी असतात, ज्यांना थोडीशी समज असते, त्या मुलांच्या आई वडिलांचं दुखणं सगळ्यात जास्ती असतं. कारण धड हेही नाही आणि धड तेही नाही आणि पूर्णपणे असंही नाही. आणि मग लोक विचारतात काय लग्न कधी करणार, काय नोकरी करत नाही का हा, तर हे जास्त मरण. माझ्याकडे आहेत ना बरी मुलं. मी काय करते, त्या मुलांना इथे ऍज अ एम्प्लॉई म्हणून ठेवलेलं आहे किंवा माझे कोऑर्डिनेटर म्हणून ठेवलंय. मग त्यांना मी ती गोष्ट सांगते की बेटा तू आणि मी मिळून आपण आपल्यापेक्षा खालची जी पोरं आहेत ना, ज्यांना काहीच करता येत नाही, त्यांना आपण सावरूया. तर कदाचित हेच वाक्य घरात किंवा शेजारी सांगितलं तर कळणार नाही, पण मी सांगितलं की मुलांना ते कळतं. म्हणजे काल आम्ही पथनाट्याला गेल्यावर प्रत्येक एका धडधाकट मुलाला एका जास्ती डिसेबिलिटी असलेल्या मुलाची जबाबदारी दिली आणि त्याला काय भारी वाटलं की मला जबाबदारी दिली. तर हे जेव्हा एक काय म्हणतो ना मोटिवेशन असतं ना की मी काहीतरी वेगळं आहो, तर त्या पद्धतीचं आपण करतोय. आणि मला सारखं असं वाटतं की लायबिलिटी टर्न इंटू अन ऍसेट. ही लोकांची ऍसेट नाहीच आहे, लोकांच्याकडे लायबिलिटी म्हणूनच बघतात. तर मला जे काही अनुभव आले या 16 वर्षात, खूप वाईट वाईट अनुभव आले. म्हणजे मी उच्चभ्रू एरियात राहत होते तर तिथे दर अमावस्या पौर्णिमेला त्या बाहुल्या टाचण्या टोचून, लिंबांवर हळदी कुंकू टाकून, समोर हाडं टाकणे, दारूच्या बाटल्या, पोलीस चौक्या, असं सगळं झालं. तर मला असं वाटतं की या कोटी लोकांना मला बदलायचंच नाहीये. मला या माझ्याच पोरांची कम्युनिटी तयार करायची आहे आणि आम्हाला सिद्ध करायचंय की आम्ही तुमच्यासारखंच, तुमच्या इतकं चांगलं कदाचित थोडं छोटं काम करू पण आम्ही ते करू शकतो. आणि मग त्यासाठी आता तुला तर माहितीच आहे मी पणत्या दरवर्षी करतो 2 लाख पणत्या. तर ती पणत्या करण्यामागचं कलर थेरपी कन्सेप्ट आहे. आम्ही आता कापुराचं मशीन घेतलंय, आमची मुलं कापूर उत्कृष्ट तयार करतात. मी ह्या प्रश्नाकडे येणार होते की ही मुलं काय करू शकतात उद्योगाच्या दृष्टीने किंवा स्वतः निर्मितीचा पण एक आनंद असतो किंवा स्वतःच्या पायावर उभं ऍक्च्युअली अशी फार काही नाहीये. म्हणजे निर्मितीचा आनंद वगैरे फारसा नाही, कारण त्यांचे स्तर वेगळे म्हणजे म्हणालीस ना की त्यातल्या त्यात जी सुदृढ मुलं असतात त्यातल्या त्यात म्हणजे आपण पुन्हा मी सांगते की जरी सुदृढ असेल तरी बुद्धीचा अभाव किंवा आनंद दुःख व्यक्त करण्या पात्रता नाही. म्हणजे मोनोटोनसली काम करतील. समजा मी म्हटलं की 100 पणत्या प्रायमर मधनं काढायच्या आहेत, फिट त्या डोक्यात डाटा फिट, 100 पणत्या होईपर्यंत उठणार नाही. जसं मी तुला म्हटलं माझा एक मुलगा आता दाराशीच बसलेला असेल, तो हलणार नाही, तो माझाच अगदी फॉलोअर आहे. तर हे त्याच्या पलीकडे आहे. किंवा जसं आम्ही आता स्टायपंड दिला मुलांना की खूप छान काम केलं म्हणून 1000 रुपये 2000 रुपये, तर आनंद दुःखाच्या पलीकडे. पण आई खुश झाली. एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं, हे मुलांसाठी नाहीये कारण ते त्याच्या पलीकडचे, पण त्याच्या आईला किती आनंद
आया तर कसल्या खुश. मग नाही आणि मुलांना जरी तो खूप भावार्थ कळत नसला तरी पण असं होतं की मॅडम साडी घेऊ का तुम्हाला मी याच्यामध्ये. मी म्हणायचे अरे भरून पावले मी तर तू साडी म्हटलं असं वाटणं सुद्धा किती हे. मी म्हणायचे आईसाठी घे. हो बरोबर. मग जाताना तू आज आईसाठी छोटस मग आम्हीच गिफ्ट घेऊन द्यायचं होते पण तू सांग मी घेतलो त्याला दुकानात. आम्ही हे सगळं करतो अगं जातीनं की त्याच्या दुकानात घेऊन जायचं मग आईसाठी काहीतरी घ्यायचं छोटी पर्स आणि मग सांगायचं मीच घेऊन आलो. तर मला पुन्हा तेच सेंट्रल आयडिया माझी आई आहे. आणि खरं सांगू का आई कुठलेच इज इक्वल टू मांडत नाही. म्हणजे इतके तास मी घालवले म्हणून इतके तास त्याचे रिटर्न्स मिळावे असं ती कधी म्हणत नाही. आणि एवढूशा फुंकर मारल्याने सुद्धा ती खुश होते. मला असं वाटतं की ती बिचारी फार काही मागत नाही थोडंसंच मागते. बरोबर. तर तेवढा आपण भरभरून न द्यायला काय हरकत आहे. पण ह्याच्यामध्ये एक वेगळा प्रश्न विचारते मी. गाव पातळीवर शहर पातळीवर म्हणजे तालुका जिल्हा अशा मुलांची संख्या काढली जाते का जनगणना केली जाते नाही केली तर ती केली जायला पाहिजे ना. केली जायला पाहिजे. ह्यासाठी तू इव्हन नाही तसे फार काही प्रयत्न केले नाहीयेत. पण किंवा हा प्रश्न सुद्धा फारसा कधी कोणी मांडला माझ्या ऐकिवात पण आम्ही डाटा कलेक्ट करतोय आता इथे. पण मला असं वाटतं की तू असं वैयक्तिक पातळीवरती ते करण्यापेक्षा जर ते मोठ्या पातळीवरती झालं तर ते त्याचा खूप जास्त हे होईल. तर तू लावून धर हा प्रश्न. मला आवडेल खरं तर. त्याचं कारण असं की आजही अशी मुलं असेल तर ही मुलं लपवून ठेवल्या जातात. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये असं झालं की जी मुलं शाळेत जात होती ती पण घरात राहिली. कुठे बाहेर फिरायला जाता येत नव्हतं म्हणून ती आक्रस्ताळी झाली. तर खूप लोकांना कळायला लागले यांच्याकडे कोणीतरी हायपर मुलगा आहे कोणीतरी डिसेबल मुलगा आहे. पण आजही आपल्याकडे लपवून ठेवून लपणार हे नाही. पण तरीही ते फोकस नाही केल्या जात अजून. मला तेच म्हणायचं की जर तुम्ही त्या मुलांची संख्या काढली की एका गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा असे ही एवढी संख्या आहे तर ती संख्या असेल तर कुठले जसे तू 28 प्रकार सांगितलेस त्यात पुन्हा ते अजून खूप व्हास्ट काम. तर असं जर केलं तर ह्या मुलांसाठी अजून खूप काहीतरी अगदी भरीव करता येईल. मी सांगते ना माझा एक किस्सा माझ्याच गावात. म्हणजे रोटरीनी मला बोलवलं होतं चीफ गेस्ट म्हणून आणि भयान होतं ते सगळं. गावातली लोक माझं भाषण होतं मी काही डॉक्टर म्हणून गेले नव्हते. अशी पालीसारखी चिकटलेली पोरं 15-15, 20-20 वर्षाची खांद्यावर घेऊन आलेली आणि असे ते बाहेर सगळे बसले मुलांना घेऊन वाईट अवस्थेत आणि मला म्हणतात मॅडम काहीतरी करा ना पाया पडून. मला इतकं दुखलं ना ते इतकं दुखलं ना. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा आजही अवेअरनेस कमीच आहे. पुणे नाही एकूणच सगळ्या शहरी पातळीवर. तर ते फार भयान आहे आणि दुर्दैव असं आहे की फार त्याच्याकडे संख्या पण माहिती नाहीये. तर मला असं वाटतं आजच्या मुलाखतीमधून जर हा विषय मांडला गेला कारण कुठल्याही गोष्टीवरती माझं हे उत्तर असतं की एकच उत्तर असतं की तुम्ही बोललं पाहिजे. कुठल्याही प्रश्नावरती तुम्ही बोललाच नाही तर तो प्रश्न येणार नाही. तर आजच्या मुलाखतीचं हे सार आपल्याला म्हणजे ह्याच्यातून जर हे निघालं ह्याच्यावरती बोललं गेलं की ह्या मुलांची संख्या नेमकी किती आहे आणि जिल्हा पातळीवरती तालुका पातळीवरती गाव पातळीवरती ही जर समजली तर त्या मुलांवरती काम करणं पण. परवाच आमचं एका सेमिनारमध्ये बोलणं झालं तर पुण्यातच एकट्या पुण्यामध्ये 30,000 मुलं आहेत. ही माहिती असलेली न माहिती असलेली अजून वेगळीच आहे. तर तू म्हणते तसं ते व्हायला पाहिजे. म्हणजे मी म्हणते ना की इतकं प्रचंड काम पडलंय की मी असं म्हणते की जन्म मला असं 200 वर्षाचा हवा आहे. कारण काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह व्हायचं असेल तर काहीतरी तुम्ही सेट होणं फार गरजेचं आहे. आता थोडं वेगळं डॉक्टर प्राजक्ता कोळपकर. तर डॉक्टर हे काय आहे कारण MSW केलं तर डॉक्टर पदवी कशी मिळाली? नाही PhD केलंय त्याच्यामध्ये. आणि चाइल्ड डेव्हलपमेंट हा विषय काय होता माझा. तेव्हा मी विषय घेतला होता तेव्हा खरं तर हे सगळं डोक्यात नव्हतं. मी फक्त डे केअर चालवत होते. तेव्हा माझ्याकडे छोटी मुलं होती त्यामुळे माझा विषय होता वयवर्ष 1 दिवस ते 10 वर्षापर्यंतचा होणारा सर्वांगीण विकास. असं ते होतं. पण नंतर जेव्हा हे काम सुरू केलं तेव्हा लक्षात आलं की 10 वर्षाची मुलं ही एकच दिवसाची आहेत. म्हणजे असेही रेशिओ वेगवेगळे. त्यानंतर तर पण एकच खूप छान झालं की इतकी अनुभवांची शिदोरी होती माझ्याकडे की ते थेसिस लिहायला मला खूप अडचणीचं गेलं नाही. इनफॅक्ट त्याचा खूप उपयोग झाला खूपच. आणि आता तर मी असं म्हणते की ते बुकिश नॉलेज बाजूला मी रोजचं प्रॅक्टिकल वेगळं. एक्झॅक्टली. हे खूप आणि रोजची कसरत वेगळी. अनुभव रोजचा वेगळाच आहे. उद्या काय आणि आता उद्या कशाला आता थोड्या वेळानंतर काय अनुभव येणार आहे ते काहीच सांगता माहिती नाहीये. म्हणजे खऱ्या अर्थाने मी जे सुरुवातीला म्हटलं होतं की आयुष्याला लढणं जसं येईल तसं त्याला भिडणं हा तुझा स्वभाव आहे.
आणि तो तसाच राहू दे. आणि तुझा जी काही ह्या मुलांच्या संदर्भातली जी काही तुझी स्वप्न आहेत आणि ज्या काही तुझ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ दे. तुला हे असंच 10 हत्तींचं बळ तुझ्यामध्ये येऊ दे हे काम पण करण्यासाठी. जाता जाता तुला माझं स्वप्न सांगून जाते. हो नक्की. माझं स्वप्न असं आहे, म्हणजे हसतील कदाचित सगळी लोक, पण मला जगातलं सर्वोत्तम सेंटर उभारायचंय. ही हसण्यासारखी नाही, नाही, खूप म्हणजे अभिमान कदाचित- वाटण्यासारखी गोष्ट आहे. खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे ही. जगातलं सर्वोत्तम सेंटर आणि ते इतकं सर्वोत्तम असावं की ज्या दिवशी अशी मुलं जन्माला येतील त्या दिवशी त्या आईने दवाखान्यातच म्हणावं प्रा फाउंडेशन फाउंडेशनकडे जायचंय आहे. पण त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की इतकं तंत्र विकसित व्हावं की अशी मुलं जन्मालाच येतील. खरंच आहे. मला नेहमी असं वाटतं की असं व्हावं, कारण याच्यामध्ये तो एक जीव नाही, म्हणजे आई बाबा सफर, मी सारखं म्हणते की आईला, हो. पण अगं त्या लेकराला पण किती यातना आहे, हो ना. त्याला कळत नाही, बिचारायला सांगता येत नाही, खरंय. पण त्या बघवत नाही. म्हणजे मी खूपदा असं म्हणते की एक पाऊल पुढे टाकताना सुद्धा असं टपटप थेंब. मला असं वाटतं तुला पुढचं जे पाऊल आहे ते एक सेंटर पेक्षा तुला ह्या लोकांसाठी वृद्धाश्रम करण्याची गरज आहे. त्या प्लॅनिंग कारण का म्हणजे का सांगते मी की ही जी आहे ती एक पिढी आता पुढे आलेली आहे आणि नवीन अशी मुलं जन्माला येण्याचं, मी जसं म्हटलं, तंत्र विकसित झालंय, अवेअरनेस वाढतोय, त्यामुळे प्रमाण नक्की कमी झालेलं आहे अशा मुलांचं जन्माला येण्याचं. त्यामुळे तू ते सेंटर काढण्यापेक्षा ना तू ह्या मुलांसाठी, कारण त्यांचं वय जरी वाढलं तरी त्यांचं फक्त शारीरिक वय वाढणार आहे, मानसिक वय वाढणार नाहीये. त्यामुळे तसं सेंटर तू तसंच सेंटर, हा म्हणजे तुझे म्हणतेस ना तसंच सेंटर. माझी स्वतःची कल्पना अशी आहे की हा टेम्पररी उपाय नाही द्यायचा मला. बरोबर. मला यांच्या मरेपर्यंत सांभाळायचंय. म्हणजे एकदा आई वडील गेले तर पुढे काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी त्याच्यावर खूप काम करतोय आता. तर शेवटच्या श्वासापर्यंत अगदी, म्हणजे असं छान माझ्या डोळ्यासमोर तुझं स्वप्न आहे, पण माझ्या डोळ्यासमोर येत आहे की अशी छान एक 4-5 एकरची जागा आहे आणि तिथे तू मुलांना शेती करायला शिकवते. येस, शेतीच करायची आहे मला. तुला लक्षात आलं असेल की मी इतक्या दूर आले पुण्याच्या बाहेर. मी इथे फार रमते. मला सूर्य, मला असं वाटतं माझ्या मुलांनी तो सूर्य बघावा, ते पाऊस बघावा. नाही, आणि मुलांनी छान त्यातून भाजी पिकवावी, छान सगळं करावं. मातीत आलोय, मातीत जायचंय, फक्त ती सोनेरी माती करून जायची आहे. एक्झॅक्टली. त्या पॉझिटिव्ह नोटवरती आपण थांबूया. तितक्या छान गप्पा झाल्या. तुझं स्वप्न जे मी म्हटलं त्या पद्धतीचं जरूर पूर्ण होऊ देत, त्याच शुभेच्छा देऊन आज आपण गप्पांचं इथे पुन्हा एकदा तुझं स्वप्न पूर्ण झाल्यावर पुन्हा भेटूयात अशाच गप्पा मारण्यासाठी. थँक्यू सो मच. हा भाग लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो, शेअर करायलाही विसरू नका.